नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, चला शिकूया व्याकरण या चॅनलमध्ये मी आपले स्वागत करीत आहे। आज आपण उपयोजित लेखनातील कथालेखन हा घटक अभ्यासणार आहोत। तर चला शिकूया लेखन प्रकार। आज आपण कथालेखन हा उपयोजित लेखनातील प्रकार अभ्यासणार आहोत। कथा ऐकणे व सांगणे हा आबालवृद्धांच्या आनंदाचा विषय आहे। म्हणजे आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे की लहान मुलांपासून म्हाताऱ्या माणसांपर्यंत सगळ्यांनाच गोष्टी ऐकायला किंवा सांगायला आवडतात। विद्यार्थ्यांच्या कल्पनाशक्ती, नवनिर्मिती व सृजनशील लेखनाला वाव देणारा हा विषय आहे। विद्यार्थ्यांमध्ये नवीन काहीतरी निर्माण करण्याची शक्ती असते आणि ही शक्ती लेखनातून प्रकट करण्याचा कथालेखन हा एक महत्त्वाचा घटक आहे। कथेतून आनंदाबरोबर विचारांनाही दिशा मिळते। म्हणजे कथेचा उद्देश फक्त आनंद देणे नाही, तर आपल्याला विचार करायला लावणं, आपल्या विचारांना योग्य दिशा देण्याचं काम कथा करते। कथालेखन हे एक महत्त्वाचे भाषिक कौशल्य आहे। जसं श्रवण कौशल्य आहे, भाषण कौशल्य आहे, वाचन कौशल्य आहे, त्याचप्रमाणे लेखन कौशल्यात कथालेखन हे एक महत्त्वाचे भाषिक कौशल्य आहे। कथाबीज हा कथेचा प्राण असतो। कथाबीज म्हणजे कथेचा विषय, तो कथेचा प्राण असतो, त्याशिवाय कथा पूर्णच होऊ शकत नाही। कथाबीजाच्या विषयाला पात्र, घटना व तर्कसंगत विचार यांनी फुलवणे यात अभिप्रेत आहे। जेव्हा आपण कथालेखन करत असतो तेव्हा जो काही विषय असेल त्या विषयाला अनुसरून पात्र रचना करणे, एखादी घटना त्यामध्ये मांडणे किंवा तर्कसंगत विचार मांडणे हे कथालेखनात अभिप्रेत असतं। कथाबीजानुसार कथांचे वेगवेगळे प्रकार आहेत। कोणते ते पाहूया। शौर्य कथा म्हणजेच पराक्रमाच्या कथा असतात। त्यानंतर विज्ञान कथा, विज्ञानावर आधारित काही गोष्टी असतात। बोधकथा, ज्या गोष्टींमधून काहीतरी चांगली शिकवण मिळेल त्यांना म्हणतात बोधकथा। त्यानंतर ऐतिहासिक कथा, ऐतिहासिक कथेमध्ये इतिहासातील पात्रांवर आधारित कथा असते। त्यानंतर आहे रूपक कथा। इयत्ता 10वीच्या पुस्तकात वि.स. खांडेकर यांची गवताचे पाते ही रूपक कथा आहे। त्यानंतर पुढील प्रकार आहे विनोदी कथा। ज्या कथेच्या माध्यमातून विनोद निर्माण होतो अशा विनोदी कथा। उत्तम कथालेखनासाठी आवश्यक बाबी कोणत्या त्या पाहूया। कथेला योग्य शीर्षक द्यावे। कोणतीही कथा लिहिण्यापूर्वी त्या कथेला योग्य असं शीर्षक द्यावं। त्या शीर्षकावरून आपल्याला त्या कथेचा अंदाज येईल, या दृष्टीने शीर्षक असावे। शीर्षकावरून कथेच्या विषयाची म्हणजेच कथाबीजाची कल्पना यायला हवी। मगाशी म्हटल्याप्रमाणे की जे काही शीर्षक दिलं असेल, कथेला जे काही आपण नाव देतो त्या नावावरून आपल्याला कथेमध्ये कोणता विषय मांडायचा आहे हे समोरच्या व्यक्तीला समजलं पाहिजे। कथाबीज म्हणजे कथेचा विषय, याची स्पष्ट कल्पना शीर्षकावरून यायला हवी। शीर्षक म्हणून सुविचार, म्हण असावी असे बंधन नाही। म्हणजे तुम्ही शीर्षक म्हणून सुविचार, म्हण वापरू शकता, पण तेच वापरलं पाहिजे असं बंधन नाहीये। तुम्ही कथेला योग्य असे शीर्षक स्वतःहून देऊ शकता। कथा भूतकाळात लिहावी। कधीही लक्षात ठेवा, कथा ही भूतकाळातच लिहिली गेली पाहिजे। आपण एखाद्याला गोष्ट सांगतो तेव्हा ती घडून गेली आहे म्हणून ती भूतकाळात लिहावी। मग त्यातील संवाद हे त्या प्रसंगानुसार वेगवेगळ्या काळात येऊ शकतात। लेखनातील घटना प्रसंगानुसार काळाचे योग्य भान राखले जाणे महत्त्वाचे आहे। तुम्ही लेखनात एखादी घटना मांडत असाल किंवा एखादा प्रसंग सांगत असाल, त्यावेळी त्या काळाचं भान असणं आपल्याला आवश्यक आहे आणि त्यानुसार तशी वाक्यरचना केली पाहिजे। कथेला भाषेचा, घटनांचा ओघ, कालानुक्रम असणे आवश्यक आहे। एखादी कथा लिहिताना आपण त्यातली भाषा शैली ही योग्यच वापरली पाहिजे। ज्या काही घटना आहेत त्या घटनांचा ओघ त्या कथेमध्ये दिसला पाहिजे।
आणि त्या घटना कालानुक्रमाने असल्या पाहिजेत. कथाबीजाला अनुसरून पात्र व त्यांचे संवाद पात्रानुसार योग्य भाषा असावी. आपण जे काही कथेचा विषय आहे, कथाबीज आहे, त्याला अनुसरूनच पात्ररचना आपल्या लेखनात हवी आणि त्या पात्रांचे संवाद हे त्यानुसार योग्य भाषेत असावे. कथेत प्रसंगानुसार वातावरण निर्मिती करावी. जसा प्रसंग असेल त्या प्रसंगानुसार योग्य अशी वातावरण निर्मिती त्या कथेत अभिप्रेत आहे. तात्पर्य लिहिण्याची आवश्यकता नाही. नवीन अभ्यासक्रमानुसार गोष्टीचं तात्पर्य लिहिण्याची गरज नाही की आपल्याला या गोष्टीतून काय बोध मिळतो हे लिहिण्याची गरज नाही. कथालेखन मूल्यमापन कृती. कृतीपत्रिकेमध्ये कथालेखन याचे मूल्यमापन करताना कोणकोणत्या कृती विचारल्या जातात ते पाहूया. पहिला आहे कथाबीजावरून कथालेखन, म्हणजे कथेचा विषय दिलेला असेल आणि त्यावरून कथा लिहायची. दुसरं आहे शीर्षकावरून कथालेखन. गोष्टीचं शीर्षक दिलं असेल, नाव दिलं असेल आणि त्या नावाचा वापर करून त्याला योग्य अशी समर्पक कथा लिहिणं महत्वाचं आहे. तिसरा मुद्दा आहे दिलेल्या शब्दांवरून कथालेखन. काही वेळेला ठराविक शब्द दिलेले असतात आणि त्या शब्दांचा वापर करून कथालेखन करायचं असतं. पुढचा मुद्दा आहे अपूर्ण कथा पूर्ण करणे. यात दोन मुद्दे आहेत. एक म्हणजे कथेचा पूर्वार्ध देऊन उत्तरार्ध लिहिणे आणि दुसरं उत्तरार्ध देऊन पूर्वार्ध लिहिणे. म्हणजे काय ते पाहूया की कधी कधी कथेचा पूर्वार्ध म्हणजे सुरुवातीचा भाग दिलेला असतो आणि मग पुढचा उत्तरार्ध शेवटचा भाग तुम्ही लिहिणं अपेक्षित असतं. कधी कधी त्याच्या उलट असतं की उत्तरार्ध दिलेला असतो, शेवटचा भाग दिलेला असतो आणि तुम्हाला पूर्वार्ध म्हणजे सुरुवातीची कथा लिहिणे आवश्यक आहे. आणि पुढचा मुद्दा आहे मुद्द्यांवरून कथालेखन. गोष्टींचे मुद्दे दिलेले असतात आणि त्या मुद्द्यांचा वापर करून तुम्हाला कथा लिहायची असते. कृतीपत्रिकेसाठी कथालेखन करताना कृतीपत्रिकेमध्ये काय अपेक्षित आहे पहा. कृतीपत्रिकेमध्ये प्रश्न 5वा जो आहे त्यामध्ये जाहिरात लेखन, बातमी लेखन व कथालेखन या 3 प्रकारांपैकी 2 प्रकार सोडवणे अनिवार्य असते. म्हणजे जो 5वा प्रश्न आहे आ म्हणून, त्यामध्ये एक तर जाहिरात असते, बातमी लेखन असतं किंवा कथालेखन असतं. या तिघांपैकी 2 प्रकार आपल्याला सोडवायचे. मग तुम्ही कथालेखन सुद्धा सोडवू शकता. दुसरा मुद्दा आहे कथालेखनासाठी शब्द मर्यादा आहे 80 ते 100 शब्द. म्हणजे तुम्हाला किती लिहिणं अपेक्षित आहे ते तिथे नमूद केलेलं असतं की 80 ते 100 शब्दांमध्ये कथा लिहा. कथालेखन करताना गुणदान पद्धती कोणती ती पाहूया. कथेचे प्रारूप मग ते भूतकाळात लिहिलेलं असावं आणि शीर्षक याला 1 गुण आहे. दुसरा मुद्दा कथेचे लेखन हे कथा बीजानुसार असावे, त्याला 2 गुण आहेत. पुढील मुद्दा आहे कथेतील पात्र भूमिका यांचा योग्य वापर. योग्य ठिकाणी पात्र भूमिका या स्पष्टपणे मांडलेल्या असतील तर त्याला 1 गुण आहे. आणि सर्वात शेवटचा मुद्दा आहे आकर्षक मांडणी. तुम्ही तुमच्या कथेची मांडणी कशी केलेली आहे, ती आकर्षक आहे का, उत्कंठावर्धक आहे का, तर त्याला 1 गुण. असे एकूण 5 गुण आहेत. दिलेल्या विषयावर कथालेखन कसे करावे हे आपण एका कृतीद्वारे समजावून घेऊया. इथे पहा कृती दिलेली आहे. पुढील मुद्द्यांच्या आधारे कथा लिहा. आंतरशालेय स्पर्धा, धावण्याच्या स्पर्धेत शाळेचा सहभाग, अथर्व शाळेतील सर्वोत्कृष्ट खेळाडू, स्पर्धेचा दिवस, उत्तम सरावानंतर स्पर्धेत चुरस, प्रतिस्पर्धी तनय ही उत्कृष्ट खेळाडू, चुरस खरी अथर्व व तनयमध्ये, प्रत्यक्ष स्पर्धा सुरू, अचानक तनयचा पाय मुरगळणे, अथर्वचे स्पर्धा सोडून तनयच्या मदतीला धावणे, अथर्व स्पर्धा हरूनही जिंकल्याचे समाधान, कौतुक. आता हे जे वरील मुद्दे आहे या मुद्द्यांच्या आधारे आपल्याला कथा लिहायची आहे. कशी ते पाहूया. दिलेल्या मुद्द्यांवरून कथालेखन केलेलं आहे.
कथेचं शीर्षक पहा. कथेला साजेसे योग्य असे शीर्षक आहे, नाते माणुसकीचे. राजापूर गावातील अभिनव विद्यालयामध्ये शिकणारा अथर्व नावाचा एक विद्यार्थी अभ्यासाबरोबर खेळातही उत्तम होता. उत्कृष्ट धावपटू म्हणून त्याची ख्याती होती. शिवाय तो स्वभावाने देखील एक गुणी सुसंस्कारी मुलगा म्हणून सर्व परिचित होता. त्याच्या शाळेला त्याच्याबद्दल विशेष अभिमान होता. धावण्याच्या शर्यतीत शालेय व आंतरशालेय स्तरावर अनेक वेळा त्याने शाळेला पारितोषिके मिळवून दिली. त्याचे प्रशिक्षक त्याच्याकडून नेहमी धावण्याचा सराव करून घेत असत. एकदा अशीच एक आंतरशालेय स्पर्धा आयोजित केली गेली होती, ज्यामध्ये अथर्वच्या शाळेने भाग घेतला होता. अथर्वचा प्रतिस्पर्धी म्हणून दुसऱ्या शाळेतील तनय नावाचा खेळाडू त्याच्याबरोबर धावण्याच्या शर्यतीत उतरला होता. दोघेही चांगले धावपटू होते. दोघांचाही आपापल्या शाळेत सराव सुरू होता. अखेर स्पर्धेचा दिवस उजाडला. दोघेही एकमेकांचे प्रतिस्पर्धी म्हणून पळण्यास सज्ज झाले. स्पर्धा सुरू झाली. दोन्ही शाळांतील विद्यार्थी आणि शिक्षक अथर्व व तनयला टाळ्या वाजवून प्रोत्साहित करत होते. दोघांमध्ये चांगलीच चुरस लागली होती. आणि धावता धावता अचानक तनयचा पाय मुरगळला. तो तेथेच मटकन खाली बसला. बघणाऱ्यांच्या चेहऱ्यांवर आश्चर्य आणि भीती अशा संमिश्र भावना दिसू लागल्या. आता काय होणार असे प्रश्नचिन्ह सर्वांच्या चेहऱ्यांवर होते. अथर्वला काय झाले आहे हे कळेच ना. धावताना तनय मागे राहिल्याचे आणि तो पडल्याचे कळताच अथर्वने स्पर्धा सोडली आणि धावतच तो तनयकडे गेला. त्याने तनयला आपल्या खांद्यांचा आधार देत उठवले आणि हळूहळू धावपट्टीच्या बाहेर आणले. तितक्यात तनयचे प्रशिक्षक प्रथमोपचार पेटी घेऊन आले आणि त्याच्यावर प्राथमिक उपचार सुरू झाले. पुढे अथर्वच्या बाबतीत मात्र वेगळेच घडले होते. स्पर्धा जिंकण्यापेक्षा अडचणीत सापडणाऱ्याला मदतीचा हात देणे महत्वाचे ही शिकवण तो विसरला नव्हता. हरण्या जिंकण्याच्या पलीकडे एक माणुसकीचे नाते तो जपत होता. त्यामुळे धावण्याची स्पर्धा हरूनही जगण्याच्या स्पर्धेत मात्र तो जिंकला होता. दोन्ही शाळांतील शिक्षक, विद्यार्थी व मान्यवरांकडून अथर्वचे तोंड भरून कौतुक झाले. उत्तम मूल्यांची रुजवण विद्यार्थी दशेत खऱ्या अर्थाने रुजवली जात होती याची प्रचिती सर्वांना याची देही याची डोळा येत होती. बघा, आता या कथेमध्ये कथेचे जे प्रारूप आहे म्हणजे जी काही रचना आहे ती पूर्णपणे भूतकाळात आहे आणि शीर्षक सुद्धा योग्य असंच आहे, समर्पक आहे. त्यानंतर कथेमधली पात्र त्यांची भूमिकाही योग्यपणे मांडलेली आहे आणि कथेची आकर्षक अशी मांडणी केली आहे, ज्यायोगे ती कथा वाचण्यास वाचक उत्सुक होईल असे या कथेचे स्वरूप आहे. आजच्या भागामध्ये आपण कथालेखन या लेखन प्रकाराचा अभ्यास केलेला आहे. यापुढील भागामध्ये आपण संवाद लेखन हा प्रकार अभ्यासणार आहोत.